अतिशय म्हणजे सगळ्यांच्या दृष्टीनं आनंदाचा आणि एक अभिमानाचा क्षण आहे. आता अगदी हे काय म्हणायचं, शेवटचे 15 दिवस संमेलनाचे सगळे ह्याला आलेले आहेत आणि सगळ्यांना सगळीकडनं सहकार्य करून संमेलन हे यशस्वी तर होणारच, पण लक्षात राहील साहित्यिकांच्या, महाराष्ट्रातनं देशातनं येणाऱ्या सगळ्यांच्या, आणि काहीतरी सातारचं वेगळेपण आपल्या इथे या संमेलनातनं दाखवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आणि सगळेजण आहेत, आमचे कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी वगैरे सगळेजण नियोजनामध्ये आहेत. साहित्य परिषदेकडनं पण आम्हाला सहकार्य मिळते, राज्य सरकारनं पण आपलं सहकार्य आपल्या सांस्कृतिक विभागानं दिलेलं आहे. आणि नक्कीच हाच प्रयत्न आहे की जसं भाऊसाहेब महाराजांनी घेतलेलं संमेलन त्या काळात आणि त्याच्यानंतर अनेक वर्ष सगळ्यांच्या लक्षात राहिलं किंवा त्याची चर्चा होत राहिली, तशीच इथून पुढची सुद्धा हे संमेलन आपलं 99 झाल्यानंतर ह्याची पण चर्चा, ह्याची पण आठवण ही साहित्यिकांच्या मनामध्ये राहिली पाहिजे, हा प्रयत्न. महाराज आता मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना आमंत्रण पोचले हो, 100% आम्ही भेटलोय. मी विनोद कुलकर्णी, आम्ही जाऊन त्यांना निमंत्रण दिलंय आणि एकदा पत्रिका झाली की आम्ही परत जाऊन ती पत्रिका त्यांच्यापर्यंत पोच करणार आहे. मुख्यमंत्री असतील, दोन्ही उपमुख्यमंत्री असतील, यांनी म्हणजे या संमेलनाला भेट द्यावी त्याबद्दल त्यांच्याशी आम्ही चर्चा वगैरे जे बाबा, एका बाजूला महानगरपालिकांच्या रणधुमाळी असेल, दुसरीकडं साहित्यिकांची ही रणधुमाळी, कसं आहे कसा बॅलन्स? हो, आता हा मराठी साहित्य संमेलन हा राज्याच्या दृष्टीनं एक फार हे म्हणजे महत्त्वाचा हा सगळा कार्यक्रम असतो. व इलेक्शन जरी असलं तरी मला खात्री आहे की मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री त्या इलेक्शनच्या ह्याच्यातनं पण वेळ काढून इथं येऊन भेट देतील, साहित्यिकांमध्ये बसतील आणि नक्कीच साहित्यिकांचं जे हे असेल ते ऐकण्यासाठी ते इथं येतील, एवढी मला खात्री आहे. ठीक आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.